म्हणजे 1 ऑगस्टला सूर्यदर्शन होणार आहे, 2 तारखेला आणखीन सूर्यदर्शन होणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 1, 2, 3 ऑगस्टला देखील राज्यात सूर्योदय असताना काय होणार आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन ठिकठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। सोलापूर जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर आणि विदर्भ ह्या पट्ट्यामध्ये 1, 2, 3 मध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन 1, 2, 3, 4 ऑगस्ट पर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी होणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यात सांगतो, पण ते संपूर्ण जिल्हा धरणार नाही, फक्त काही भागात धरणार आहे म्हणून त्याला ते जिल्ह्याचे नाव सांगतो। परभणी जिल्ह्यात देखील ह्या 2 दिवसात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडणार आहे, सगळीकडे नाही पडणार, फक्त काही भागातच पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, जालना जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे, धुळे, नंदुरबार, नाशिक, त्याच्यानंतर इकडे बुलढाणा जिल्ह्यात जास्त मुसळधार पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली ह्या जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे। नांदेड जिल्ह्यात देखील आहे, यवतमाळकडे देखील आहे, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया त्या परिसरात आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं। फक्त तुम्हाला सांगतो, मुसळधार पाऊस जिल्ह्याचे नाव जर सांगितलं परभणी जिल्हा, तर हे परभणी जिल्ह्यामध्ये 848 गावं येतं, तर 848 गावांमध्ये पडला नाही, फक्त जवळपास 30 ते 40 गावामध्ये पडेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सगळीकडे पडत नसतो म्हणून हे लक्षात घ्यायचा। जिमचा पाऊस तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडेच पडणार आहे, म्हणजे ह्या आज 30 आणि 31 तारखेला सगळीकडे रिमझिम पाऊस चालू राहणार आहे। काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आज देखील तुम्ही पाहू शकता, रात्रीपासून पाऊस चालू आहे, पण ह्याची स्पीड दुपारी 2च्या नंतर स्पीड वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खामगाव, चिखली, बुलढाणा, मेकर, त्याच्यानंतर शेगाव, त्याच्यानंतर इकडं नांदुरा घाटाच्या खाली मलकापूर त्या परिसरातला सांगतो, तुमच्याकडे मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार काही काही भागामध्ये म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। तर जळगाव, जामोद खाली जास्त पाऊस पडणार आहे म्हणून त्या देखील शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। नदी काठी कोणाचा जर आखाडा असेल तर तुम्ही काय करा, आज तुम्ही दुपारपर्यंत तुम्ही तुमचे बैल, जनावर, पाईपलाईन असेल तर ते काढून बाजूला ठेवा, कारण की आज काय काय भागामध्ये जोराचा पाऊस पडणं, वड्या नाल्याला पाणी येणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात सर्वत्र मुसळधार नाही पडणार, फक्त काही काही 10-20 गावामध्ये, 50 गावामध्ये असंच पडणार आहे म्हणून अंदाज शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही देखील काळजी घ्यायची, तुमच्याकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा। धुळे, नंदुरबार देखील नंदुरबार जिल्ह्यात खास करून, कारण की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस पडला, नंदुरबार, धुळे, सोलापूर, धाराशिव, बीड आणि नांदेड ह्या जिल्ह्यात पडला नव्हता, मग आज तेच जिल्हे देखील वंचित राहणार नाही ह्या 2 दिवसात म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मुंबई, नाशिक, कोल्हापूर म्हणजे रत्नागिरीपासून पालघर पर्यंत ते पट्ट्यातला पाऊस कायम सुरू राहील। महाबळेश्वरचा देखील पाऊस सुरूच राहील, पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर कोल्हापूरकडे देखील म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सरी राहतील म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। मात्र 1 ऑगस्ट, 2 ऑगस्ट, 3 आणि 4 ऑगस्टच्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन बघायला भेटणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर असाच पाऊस पुन्हा कधी येणार आहे, तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, यंदा दुष्काळ वगैरे काही पडणार नाही। तुम्हाला सांगतो, मी म्हटलं होतं ना नाथसागर हे भरणार आहे, तर आता जवळपास रात्री 67% होतं, आता जवळपास 69% झालं असं, तर आणखीन तो जवळपास 2 दिवस तिकडे पाऊस पडत असल्यामुळे 20,000 जर पाणी येत राहिलं तर माझा म्हणणं आहे नाथसागर ह्या जवळपास 10 ऑगस्ट पर्यंत 75 ते 80% पर्यंत जाईल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये असाच पाऊस पुन्हा येत, नंदुरबार जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण ह्या पट्ट्यामध्ये एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं ह्या पट्ट्यात अतिमुसळधार, काही ठिकाणी मुसळधार, कुठं शेतातून पाणी निघणारा पाऊस पडणार आहे म्हणून काय होणार आहे, इकडे परत सांगतो की बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर तिकडे मात्र रिमझिम पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। कोल्हापूर, सांगली, जत, इकडे पुणे तिकडे मात्र सरी चालू राहतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। कर्नाटकमध्ये देखील पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा। आणि सोलापूर जिल्ह्यासाठी खास करून आनंदाची बातमी, सोलापूर, धाराशिव, लातूर तुमच्याकडे मात्र 5 तारखेपर्यंत म्हणजे ह्या 3-4 जिल्ह्याला, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा
5 तारखेपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे, म्हणून तुमच्या पेरण्या व्यवस्थित होणार आहे, म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आता हे आज 29 पासून देखील पाऊस पडणार आहे, पण तुमच्या इकडे 5 तारखेपर्यंत पावसाचा